सगळ्या मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, मी ह्या शेतामध्ये तुम्हाला दाखवतो आता. आपण जी तुम्ही ऐकलं असेल नसेल, पटाडीची शेंग म्हणून पटाडीची शेंग असते, ते तुम्हाला मी दाखवतो कशी असते. आता पटाडी म्हणल्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की त्या शेंगाला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात. आमच्याकडे तिला पटाडीची शेंग म्हणतात. भाजी एकदम चविष्ट होते. जसं आपण माशाची भाजी बनवतो, कांदा टाकून, लसूण, कांदा, अद्रक वगैरे पेस्ट टाकून, जसं काळ्या झणझणीत सोलापुरी इसूर चटणी टाकून जी झणझणीत भाजी केली जाते, ती माशाची जशी भाजी होती तशीच या शेंगाची, म्हणजे मटणासारखी भाजी पण त्याची लागते चवदार. पण ती बनवतं कसं त्याच्यावरती अवलंबून आहे. तर तुम्हाला मी दाखवतोय. तर इथं पाठीमागं मी चालतोय बांधाच्या शेतावरनं. तर चालत चालत मला इथे एक पटाडीचा वेल दिसला. वेल असतो तो, काय झाड नसतं. तर आता ती झाडावर वेल चाललाय. ते कुठे बघू होते, पण काय भागात असते काय भागात दाखवतो. इथं जवळ जरा दाखवतो. हे बघा, हे बघा, इथं पटाडीची शेंगा आहे त्या. आता आज संध्याकाळी घेऊन जाणार आहे मी. छोट्या कवळ्या शेंगा नेणार आहे. हे बघा असा, हे बघा इकडे बघा, तुम्हाला दाखवते. ही अशी शेंग आहे त्याची, एकदम कवळे म्हणून आपण घ्यायची. ती कवळ्या शेंगा आपण थोड्याशा तोडून घेऊ भाजीला. आणि काय बघा, मोठी झाल्यानंतर शेंगा अशी होते. मोठ्या शेंगा जरा निबर लागतात, त्याच्यामुळे मोठी शेंगा आपण घ्यायची नाही. तर जर कवळ्या शेंगा दिसतात त्या बघू आपण किती सापडतात. 7, 8, 9 सापडल्या तरी बस झालं. चला एक तुम्हाला. तर मित्रांनो बघा ही मोठी शेंग. आता ही छोटी शेंग, कवळ्या शेंग आपल्याला तोडायचे. 7, 8 शेंग असल्या तरी बघते. एक नंबर शेंगा आमच्या वडिलांना तर खूप आवडतात. हे भाजी जर बनवली ना चवदार, तरी कुणी बी खाणार. तुम्हीच काय, कुणी बी खाणार आहे. आता इथे सगळ्या बोराच्या काट्या आणि त्यांना अवघड आहे. हे बघा, आता मी 2-4 तोडल्यात शेंगा. आता आपल्याला आणखीन ज्या काटाड्याच्या आतमध्ये ही काटाड्यावर सगळं वेल आहे, आपल्याला ह्यातल्या थोड्या शेंगा काढायच्यात. तर आता मी काढतोय. आता काटे तर हाताला टोचतायत, सगळं शरीर उघडचं टी-शर्ट घातलाय, पण आता आपण काढूया तरी पण. बघूया कुठं आहेत बघू. हा, आतमध्ये लांब अडचणीत शेंगा त्या असेच काढावे लागतात. काटा कसा काढायचा. एक सापडले मित्रांनो. हे बघा, एक सापडली. खिशात ठेवूया आपण. आता परत बघूया आणखीन. हे बघा, परत एक सापडली. त्याला काय आपल्या बांधावरच आहेत सगळ्या. बघा शेंग तुम्हाला दाखवतो कशी दिसते बघा. बघितलं. आणि तिची जाडी बघा एवढी. ह्या कवळे शेंगा आहेत, आपण निबर शेंगा घेत नाही. आता परत आणखीन पुढे बघू कुठं आहेत. मित्रांनो आहेत शेंगा बरं का, आपण लांब अडचण येतात. आता त्याप्रमाणे इकडे पण एक झाड आहे. इकडे दाखवा, इकडे दाखवा. इकडे पण शेंगा आहेत, पण आता हे हाताला येणं अवघड आहे. आता एवढ्या काटाड्यातून पलीकडे जायचं सोपं नाही. वर उंच झाडावर कवळे आहेत, एकदम कवळे शेंगा आहेत. त्या काढणं अवघड आहे. पलीकडनं काढता येतील का? चला आपण जरा पलीकडनं बघून. बांधावरून चालताना असं चालवतो. या इकडे. या इकडे. हे बघा, हे चालता काय होतंय. हे बघा, सगळ्या पॅन्टला लागते. ह्याला लांडगा म्हणायचं. तुमच्या भाषेत ह्याला काय म्हणतात बघा. हे बांधावर सगळं असं आहे. कसं आहे, ग्रामीण साहित्य याला म्हणायचं. ग्रामीण साहित्य नाही, जे ग्रामीण जीवनामध्ये हे दररोजच्या आमच्या ह्याच्यामध्ये येतं, वापरामध्ये. खात नाहीत, पण दररोज आमच्या पॅन्टला आम्ही शेतात जरी आलो आणि घरी जरी गेलो तरी आमच्या पॅन्टला असंच चिकटलेलं असतं, टोचतं बसल्या जागी. त्याच्यामुळे हे असं चालवतं. ते असं. चला या इकडं बघू, याकडनं दिसतंय का, कुठं सापडतंय का. अरे बापरे. आता ही बघा जागा, कसं जायचं शक्य नाही इथून जाणं. त्याच्यामुळं अवघड आहे. आता काय आपल्याला सापडले तेवढे 4-5 शेंगा आहे बघा. जर जुळलं तर ह्या एवढ्या शेंगाचीच आपण 5-6 शेंगाची बारकाले तुकडे करून पीस करून 2 माणसाची तरी भाजी होते सहज. चला, तर ह्याला पटाडीची शेंग म्हणतात. आणि तुमच्या भागामध्ये ह्या शेंगाला काय म्हणतात हे मला नक्की सांगा, कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.